खूप स्वागत करते मी. आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रिय महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचं उच्च सोयाला प्रणाम करत आपण आजच्या सत्राची सुरुवात करू. आपल्या सगळ्या मास्टर्सकडून ना खूप खूप प्रश्न येतायत मला आणि हे त्याचं एक लक्षण आहे, की आपल्या सगळ्यांच्या कॉन्शियसनेसमध्ये, चेतनेमध्ये विस्तार होतोय. आपण सगळेजण खोलवर विचार करतोय. जे आपण ऐकतोय त्याबद्दल आणि जे काही आपण युनिफाईडमध्ये ऐकतोय, याचा पण आपण विचार करतोय खोलवर. एक सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जे काही तुम्ही ऐकता ना, त्याला युनिफेडचे सत्य जे आहेत, आपण जे काही शिकतोय बाबाजींकडून, त्याच्यासोबत थोडंसं जोडून पण बघा. म्हणजे थोडी आपल्याला आयडिया पण येते, की जेव्हा आपल्याला कोणी कुठल्यातरी पॉडकास्टमध्ये असं सांगत असतं, की अ, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला जेव्हा माहिती मिळते, तेव्हा विचार करा, आपण तर युनिफाईडमध्ये शिकलेलं आहे, की आपण सगळं आपल्या विचारातून निर्माण करतो. आपले विचारच सगळे निर्मिती करत असतात आणि ती शक्ती आपल्यात आहे. आणि आपण पाहिजे तसं आपलं वास्तव निर्माण करतो. वी क्रिएट अवर ओन रिॲलिटी हे वाक्य कायम आपण लक्षात ठेवतो. तर कुठलेही पॉडकास्ट किंवा कुणीही आपलं जेव्हा काही सांगत असेल, त्यावेळेस थोडासा विचार करा, की हे आपल्या सत्यासोबत जुळतं का? की मी माझ्या विचारांनी निर्मिती करते आणि मला हे जे काही समोरून मी ऐकते वगैरे. तर त्यावेळेस थोडासा विचार करा, की आपण जे युनिफाईड बरोबर शिकतोय आणि यातलं आहे का? एक कुठल्यातरी आपल्या आयुष्यामध्ये आपण एक बेसलाईन धरून चालतो. ह्या विश्वासाने मी चालणार, असं आपण ठरवतो. आणि जसं बाबाजींनी सांगितलेले सत्य आहे, अशीच अनेक जण कडून आपण ऐकलेले. युनिफाईडमध्ये पण तेच आहे, की आपल्या विचारांनीच आपण वास्तव निर्माण करतो. अशा वेळी जेव्हा आपण एक मार्ग निवडतो, एक एक चॉईस घेतो, त्याला पकडून आपण बघावं, की बाकीचं ऐकताना, की जे काही मी ऐकतेय ना कुणाकडून पण, ते खरंच सत्य आहे का? कारण अनेक जण अनेक पद्धतीने सांगतो आपल्याला. आपण तर म्हणतो चूक बरोबर काही नाहीये. जो माणूस जे काही सांगतोय, तो त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या ज्ञानातून सांगतोय. त्यामुळे ते सत्य त्याच्यासाठी बरोबर असेल. पण ते सत्य मला योग्य वाटतंय का? हे महत्वाचं आहे. केवळ तो सांगतोय म्हणून मी ते ऐकायचं आणि सत्य मानायचं. असं जर मी केलं, तर जसे माझे विचार आहेत, त्या एका विश्वास प्रणालीनुसार, एका बिलीफ सिस्टमनुसार मी ज्याला फॉलो करते, तशीच माझी रिॲलिटी बनेल. त्यामुळे जेव्हा मी बाबाजींचं सत्य निवडते, की माझ्याच विचारांनी जर माझं क्रिएशन होत आहे, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला मी जे विचार बाहेर टाकते, त्या विचारातून काहीतरी निर्माण होतंय. हे सत्य जर आपण प्रमाण मानलं, तर त्यानुसार आपली रिॲलिटी होतीये याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल आणि त्यानुसारच होतं, तर मग आपल्या विचारांबाबतीत पण आपण आपले विचार कसे बाहेर जातायत, यासाठी बाबाजींची आपण मदत घेतो. काल आपण बघितलं. त्यानुसारच आज सगळ्यांचे मेसेजेस, काही प्रश्न असे येतायत. तर काही न करता हळू पहिलं आपण युनिफाईडचे धडे व्यवस्थित वाचू, सराव करू, आनापानसती ध्यान करू आपण. हे जेव्हा आपण करतो ना, तर जे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायचं ना, ते पोहोचतं आरामात. त्यामुळे असं हे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना निर्माण होण्याची पण एक वेळ असते. जेव्हा ते येतात ह्याचा अर्थ आपली चेतना त्या स्तरापर्यंत पोहोचली म्हणून आता पुढं काय? किंवा हे काय? हा प्रश्न कधी पडतो जेव्हा त्याचं उत्तर माहीत करून घेण्याची वेळ आली. याच्या आधी पण आपण अनेक वेळा असे शब्द ऐकलेले असतात. कॉन्शियस क्रिएशन म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनॅलिटी म्हणजे काय? अ, अजून वेगवेगळ्या अशा गोष्टी आपण ऐकतो, एक-एक शब्द ऐकतो. पण प्रत्येक वेळेस ती उत्सुकता असतेच असं नाही, की आता हे मला माहीत करून घ्यायचंय. आपण किती वेळा तर ते ऐकतो आणि सोडून देतो. पण जेव्हा आपल्याला ते ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल एक उत्सुकता जागृत होते, की हे काय आहे? त्यावेळेस समजायचं, की आता आपण तयार आहे. असं आहे. तर त्यामुळं ज्या अर्थी आता ह्या सगळं ज्ञानाचं सगळ्यांपर्यंत आलेलं आहे, त्या अर्थी प्रत्येकजण तयार आहे ते घेण्यासाठी.
फक्त थोडा वेळ द्या. सगळं एकदमच आपल्याला असं नवीन सगळं वाटत असतं. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या होतात. जसं की एका अजून मास्टरने आज मला 3रं, 4थं, 5व्या डायमेन्शनबद्दल थोडी माहिती विचारली. ज्याच्यावर मी एक सेशन करेन नक्कीच. पण थोडक्यात एक तुम्हाला आत्ता सांगते. कारण आपण ह्या गोष्टी मी नाही सांगितल्या समजा. आपण असं करून माझ्याकडनं नाही, पण बाहेरून तर ऐकतोच आहेत आपण. कुठून काय-काय आपल्याला ऐकण्यात येतं. YouTubeवर व्हिडिओज येतात. त्यामुळं त्या मास्टरचं असं म्हणणं होतं, की एकदा सांगून म्हणजे एकदा एखादं सत्र किंवा म्हणलं नक्की आपण ह्याच्यावर घेऊ. कारण हे असं आहे, हे डायमेन्शन वगैरे, की आपण जे आत्ताही जगतोय सगळेजण. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये आहोत त्या आयामांमध्ये. फक्त आता त्याला नाव दिलं गेलं आणि ते बाहेर मीडियामध्ये इतक्या प्रमाणात ते YouTubeवर इकडं-तिकडं, की आपल्याला ते ऐकून अर्थ माहीत नसला तरी ते शब्द माहीत पडतायत. खूप Instagram ओपन केलं, YouTube ओपन केलं, की खूप त्याचा अवेअरनेस खूप जास्त प्रमाणात आता आहे. तर जसं आपल्या हे जे डायमेन्शन, हे जे आयाम आहेत, हे काय आत्ता नवीन आलेले नाहीयेत. ही आपली अवस्था आहे. आपल्या चेतनेची अवस्था, बुद्धीची अवस्था. ह्याच्यासाठी अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगते समजून म्हणजे कळावं म्हणून. 1ली-2रीतले विद्यार्थी आणि 10वीतले विद्यार्थी असंच समजून घ्या. कसा फरक असतो त्यांच्यामध्ये. 10वीच्या मुलाला जर 1ली-2रीचा अभ्यास दिला, तर तो म्हणेल, "हे तर सगळं आम्हाला येतं. ह्याच्यात काही अवघड नाहीये." कारण ते सगळं शिकून वर गेलेले आहेत. आणि 1लीच्या मुलांना 1लीचा अभ्यास आपल्या इयत्तेतला अभ्यास अवघड वाटतो. पण जेव्हा तोच मुलगा 5वीत जातो आणि मागे बघतो, तेव्हा त्याला कळतं, की किती सोपं होतं ना 1लीत अ, ब, क, ड होतं, ए, होती. पण त्यावेळेस ते अवघड वाटायचं कारण त्याची बुद्धी त्या स्तरावर होती. अगदी तसं आपल्या बाबतीत आहे. जेव्हा आपण ह्या वातावरणात आहोत, जिथं आपल्या घरामध्ये समजा किंवा आजूबाजूची लोकं ही केवळ एकमेकांचे पाय खेचणारे, एकमेकांचा तिरस्कार करणारे, द्वेष करणारे असतील, तर आपण पण ते सगळं बघून आपल्याला वाटतं असंच जगायचं असतं. आपली पण ती सहज स्थिती होते, की हे सगळं बघून. की तिरस्कार म्हणजेच जगणं आहे. एकमेकांचे पाय कुणाचं चांगलं काही ऐकलं, की त्याला वाईट बोलायचं. हे हे म्हणजेच खरं असंच जगायचं असतं, असं त्याला वाटतं. आणि त्याप्रमाणे त्याचं सगळं बनतं. ते स्वतःची ती हे पण जडणघडण तशीच होती. पुढे जाऊन तो तसाच वागतो. अ, तो व्यक्ती. थोड्या दुसऱ्या वातावरणात गेला, की जिथे एकमेकांना प्रोत्साहन दिलं जातं. हे त्याला नवीन वाटतं. "अरे अच्छा! हे काय प्रकार आहे? मी तर हे कधी अनुभवलं नाही याच्या आधी." इथं सगळे एकमेकांना छान म्हणतायत, वाह-वाह करतायत, प्रोत्साहन देतायत. हे कुठलं जग आहे? त्यावेळेस तिथून आलेल्या त्या माणसाला हे समजणं थोडंसं अवघड जातं, की असं पण जगू शकतो आपण. जिथं एकमेकांना चांगलं म्हणणं, छान म्हणणं, प्रेमाने बोलणं आणि कुणाची प्रगती होत असेल, तर त्याला अजून प्रेरणा देणं. हे पण अशा प्रकारची पण लोकं इथं आहेत आणि ह्याला पण अशी पण एक मानसिकता आहे. हे त्याला पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं. तसं तो त्यांच्याबरोबर राहून थोडंसं शिकतो. ते गुण त्याच्या आतमध्ये असतात म्हणूनच ते त्यांच्यासोबत राहताना तो पण तसा वागतो. समजा त्याच्या आतमध्ये ते नसतंच, तरी त्या लोकांबरोबर राहून पण तो तसा झाला नसता व्यक्ती. त्याच्या आतमध्ये कुठेतरी आहे म्हणून त्या माणसांबरोबर राहून तो ते शिकतो, बोलायला लागतो तसाच एकमेकांना प्रोत्साहन देणं वगैरे. तिथून पुन्हा त्याचं थोडंसं वास्तव बदलतं. एका वेगळ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये जातो. जिथं लोकं सतत अ, दुसऱ्याला काय दुसऱ्याचं दुःख काय हे एका क्षणात त्यांना कळतं. आणि त्यासाठी ते जसं स्वतःवर प्रेम तसंच दुसऱ्यावर प्रेम करतायत. म्हणजे तो म्हणजे मी इतकं एकीपणा आहे म्हणजे एकत्व आहे असं म्हणू शकतो. वननेस आहे त्या लोकांमध्ये, त्या आधीच्या लोकांपेक्षा. इतके ते प्रेमाने भरलेले आहेत. आता हा इथून तिथं गेल्यावर बघतो, तिथं थोडं तरी लोकांमध्ये थोडं डिव्हाईड होतं. जरी प्रेम असेल, प्रोत्साहन असेल, तरी कुठेतरी लोकं स्वतःचं आधी बघायचे. थोडंसं होतं त्याच्यामध्ये वेगळेपण. पण पुढच्या वास्तवामध्ये गेल्यावर एका कम्युनिटीमध्ये तो राहायला गेला समजा घर घेतलं असं समजू. तिथे गेल्यावर काय झालं, की लोकं खूपच एकमेकांचा विचार करणारी, सगळ्यांमध्ये इतकं प्रेम, की कुणी वेगळं नाहीच आहे. सगळे म्हणजे बाहेरची लोकं जरी असली तरी ते माझंच कुटुंब आहे अशाप्रमाणे आणि तो व्यक्ती पण माझाच भाग असल्यासारखा. इतका बदल त्याला जाणवतो. त्यांचं बघून त्याच्यामध्ये पण ते गुण येतात. आणि मग
येतात म्हणजे जागे होतात. त्याच्या आतमध्ये ते असतातच. पण जागे नसतात का? कारण त्याला माहीतच नसतं, की असंही कुणी जगू शकतं. आणि मग तो इतका त्यांच्याबरोबर एक होतो, इतका एक होतो आणि त्यांच्या बरोबर राहून तसाच वागतो. पूर्णपणे त्यांच्यातलाच एक होतो आणि प्रत्येकामध्ये एकत्व फील करायला लागतो. आता 3 एकाच माणसाच्या 3 रिॲलिटी आपण बघितल्या. पहिल्या राहताना तो प्रत्येक गोष्टीला निंदा करणं हे सगळं चालायचं. ते म्हणजे थर्ड डायमेन्शन. ठीक आहे. जिथं आपण आत्ता राहतो. जी जास्त करून व्हायब्रेशन सगळे त्याच प्रकारचे. हं. दुसरं जे आहे ते म्हणजे जो थोड्या वरच्या लेव्हलला जातो. एका अशा कम्युनिटीमध्ये, अशा लोकांमध्ये जिथं थोडे सगळ्यांमध्ये प्रेम आणि हे ते. त्याला आपण चौथं डायमेन्शन म्हणू शकतो. आणि अगदीच तिथं गेल्यावर नुसतं प्रेमच आहे. एकत्वाचीच भावना आहे. केवळ प्रेमाशिवाय काही नाही, की तो आणि मी एकाच तत्वातनं आलेलो. अशी कम्युनिटी, असा एक भाग त्याला मिळतो, समुदाय. जिथं तो राहतो खूप प्रेमाने, सगळे हसत-खेळत, खूप सुखाचं समृद्धी आयुष्य ईश्वराच्या प्रतिमेतलं जगत असतात. जेव्हा तो तिथं जातो ते म्हणजे 5वं डायमेन्शन असं आपण समजून घेऊ. म्हणजे काय झालं, एकच माणूस आहे, पण तो एकाच जन्मामध्ये हे तिन्हीही अनुभव करतो. ह्याला म्हणतो आपण डायमेन्शन शिफ्ट. दृष्टिकोनातला किंवा त्या चेतनेतला बदल लोकांमधला जसा अनुभव करतो तो, तसंच म्हणजे साध्या सोप्या भाषेत 3रं, 4थं आणि 5वं डायमेन्शन. 3ऱ्या डायमेन्शनमध्ये जेव्हा आपण असे असतो, तेव्हा आपण आपल्या सगळ्या अवगुणांनी भरलेलो असतो, जे डार्कनेस म्हणा, अंधार म्हणा. 4थं डायमेन्शन म्हणजे काय? 4था आयाम म्हणजे जिथं आपण आत जायला लागतो, ओळखायला लागतो. अरे, हे माझ्यात आहे. अरे, हे पण मी ह्याच्यावर काम करू शकतो. म्हणजे इनर जर्नी सुरू होतो 4थ्या डायमेन्शनमध्ये. जेव्हा आता आपण सगळेजण जे क्रॉस केलेलं आहे ऑलरेडी आपण सगळ्यांनी. आपण आपल्या इनर जर्नी कधी स्टार्ट केलाय. पण आता आपल्याला सगळ्यांना हे समजलंय आणि आपल्याला हे समजलं, की आपण प्रेम आहोत, प्रकाश आहोत. म्हणजे आपण ऑलरेडी 5व्या डायमेन्शनमध्ये आलेलो आहोत. पण काय होतं दिवसभर कधी काही असा विचार आला, अनिमंत्रित प्रभाव आले, की पुन्हा आपण 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये येतो. मग पुन्हा स्वतःला सांगतो, "अरे, मी ईश्वराच्या प्रतिमे" परत 5व्या डायमेन्शनमध्ये, प्रेमामध्ये. हे आहेत फरक. आणि जेव्हा हा इनर जर्नी चालू होतो ना, तेव्हा आपण एकटे असतो बरं का. म्हणजे 4थं डायमेन्शन जे असतं, जिथं आपण स्वतःला ओळखत असतो, स्वतःवर काम करत असतो, स्वतःमध्ये सुधारणा करत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी जसा आज दीप्तिमानचा एक व्हिडिओ बघितला. तो ऐकल्यानंतर, परवाचं सेशन झाल्यानंतर आपल्या आतमध्ये किंवा जसं युनिफाईड सुरू झालंय, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये काहीतरी एक काहीतरी स्विच ऑन झाल्यासारखं वाटलं असेल तुम्हाला आणि त्यामुळेच आज एवढे प्रश्न आलेत मला सगळ्यांकडनं. आणि इतके सुंदर प्रश्न आहेत, की वरच्या लेव्हलचे प्रश्न आहेत सगळ्यांचे. आपण या रविवारी एक सेशन घेऊ, त्यावेळी मी ते सगळे प्रश्न वाचून दाखवेन आणि त्याच्यावर सांगेन पण. कारण जेव्हा आपण हे करतो ना, चर्चा किंवा प्रश्न विचारणं, त्यावेळी एक जणाला नाही फायदा होत. आपले सगळे सामूहिक चेतना ग्रो करते त्यावेळेस. म्हणून हे फार महत्वाचं आहे. हिंदी, इंग्लिशमध्ये यावर इतके सेशन्स होतात. आपल्या मराठीमध्ये सुद्धा आपण हे केलं पाहिजे. आपल्याकडे मेन जे असतं म्हणजे मी जज करायचा मला हक्क नाहीये, पण ह्यामुळे नुकसान होतंय आपलं. म्हणून मला ते बोलावं वाटतंय. आपल्यात मेन हे आहे, की हेवेदावे खूप होतायत. अ, खूप एक संस्था जरी असेल ना, तर तिथं खूप हे होतंय, की आपल्याला ना फॉलोअर्स नाही बनवायचेत. आपल्याला मास्टर बनवायचे, जे पितामह करायचे. तुम्ही बघा पितामह का मला ते आवडतात आणि का मी त्यांच्याशी टिकून राहिले. दुसरीकडे गेले जरी, तरी पुन्हा मी पिरॅमिड संस्थेमध्ये आले. कशामुळं? कारण पितामहासारखे सद्गुरू, जे कधी पहिलं तर स्वतःला गुरु म्हणलेच नाही त्यांनी कधी. ते म्हणायचे श्वासच तुमचा गुरु आहे. ते इतके सिंपल, इतके सिंपल, इतके कॉमन मॅनसारखं ते राहिले ना, इतकं मी कधी नाही बघितलं कुणाला. नाहीतर प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचे पाय धुणं काय, त्या गुरूंचं ते त्यांचे इतके मोठे-मोठे हे काय, त्यांचे फेस्टिव्हल्स काय, सणवार काय त्यांचे, ते फुलं वाहणं काय, ते गुरु म्हणजे हे सगळं होतं. होतं, अजून पण होतं. पण एखादेच असे मास्टर असतात, ग्रँड मास्टर, एक असे सद्गुरू, पितामहांसारखे, ज्यांनी सांगितलं हे सगळं बंद करा. हे काही करू नका, हे काही उपयोगाचं नाही. कारण हे सगळं जाणार आहे. काही सोनं-नाणं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कुठले सणवार म्हणजे माझ्यासाठी काही करू नका. हे असलं पूजा, पाद्यपूजा वगैरे हे काही नको. तुम्ही फक्त ध्यान करा. 1-1 मिनिट महत्वाचं आहे म्हणणारे मी एकमेव व्यक्ती बघितला. कदाचित मी बघितलं नसेल अजून कोणाला तसं मला माहीत नसेल कुणी असतील तर. पण माझ्या माहितीतले एकच असे पितामह होते. आणि म्हणून मी परत आले दुसऱ्या संस्थेतून. कारण ज्या संस्थेमध्ये मी ते होते बघितलं सगळं. मोठे-मोठे कार्यक्रम करायचे, पण त्या कार्यक्रमामध्ये त्यांची पाद्यपूजा, हे पूजा, ते
ज्या माणसाला हे माहिती आहे, की समोरची माणसं जी आहेत, जी ध्यानासाठी जमलीत, ते आणि मी एकच आहोत. त्यांच्यात पण ईश्वर आहे, माझ्यात पण ईश्वर आहे. तो माणूस हे कधीच करून घेत नाही आणि ते पितामह होते. त्यांना ब्रह्मर्षी उपाधी मिळाली, त्यांना हे मिळालं म्हणून त्यांना आपण नाहीतर ते इतके साधे, इतके म्हणजे म्हणतो ना, की सर्वसामान्य माणसासारखं, की त्यांना माहिती होती, की समोर बसलेली व्यक्ती पण माझ्यासारख्या ईश्वरी प्रतिमेत आहे. हे असतं रिअलायझेशन आणि त्यांच्या तेवढ्या एका ह्याच्यामुळं त्यांची जी व्हॅल्यूज आहेत त्याच्यामुळं खरं मला पुन्हा पिरॅमिडमध्ये मी आले. आणि मग तेव्हापासून ठरवलं, जसं जमेल तसं आपण आपल्या पितामहांचं जे आनापानसती ध्यान आहे, ज्याच्यामुळं मला स्वतःला फायदा झाला. केवळ ऐकून नाही, माझा मायग्रेन खूप लेव्हलला कमी झाला. खूप म्हणजे गेल्यातच जमाय. एकदाच मला फक्त त्याचा नंतर त्रास झाला, तो पण माझ्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे. नाहीतर मी 9वी पासून त्याचा त्रास सहन करत होते. अशा पद्धतीचे पितामह, इतका साधा माणूस, की एवढं असताना पण ते म्हणायचे, की आपल्याला फॉलोवर नाही, आपल्याला मास्टर बनवायचे आणि खरंच त्यांचा प्रोग्राम आहे मास्टर बनव. प्रत्येकामध्ये ते बघायचे आणि प्रत्येकाला त्यांनी ते ईश्वरत्व बघितलं. जे मला इतर संस्थांमध्ये बघायला नाही मिळालं. असतीलही तसे, पण माझ्या बघण्यात पितामह होते आणि तो मार्ग मी निवडला. तसंच आपण सुद्धा इथं कुणीही फॉलोवर नाही, काही नाही, काही नाही इथं. इथे यायचं आपण यांचं ज्ञान घ्यायचं, बाबाजींचं, पितामहांचं आणि आपलं आयुष्य छान करायचं, सिंपल करायचं. सिम्प्लिसिटी ठेवायची आपल्या आयुष्यात, कॉम्प्लिकेट करायच्या नाहीत. बऱ्याचदा मी ते लाईटचे वगैरे पण मेडिटेशन करते. मला माहिती प्रत्येकाला ते कल्पनाशक्ती नाहीये तेवढी. कारण आपल्याला ते होत नाही, की लाल पांढरा लाईट आला, सिल्व्हर लाईट आला. मला स्वतःला ते बऱ्याचदा असं वाटतं, अरे मलाच दिसत म्हणजे कल्पना करणं, व्हिज्युअलाइज करणं म्हणून मी ते जास्त घेत नाही. मला असं वाटतं आनापानसती ध्यान सगळ्यात सोपं आहे. म्हणजे श्वासांबरोबर बसणं, आपल्या हृदयात जाणं एक 10-15 मिनिटं बाबाजींचं. ह्या साध्या गोष्टींमुळे सुद्धा आपण खूप गोष्टी मिळवू शकतो. जे आपल्याला ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण सगळे तर आहोतच. प्लस आपल्या पिरॅमिडचे मास्टर्स जे साधनेत किती पुढे गेले, जे ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतात, हे करतात, ते करतात. एवढं ते ज्ञान घेऊन येतात वेगवेगळ्या आयामातून, डायमेन्शनमधून. तर इतक्या लेव्हलला हे मास्टर पुढे गेलेले आहेत. खरंच म्हणून मला पितामहांचं वाटतं, की ते जे म्हणायचे ना, की तुम्ही पण बुद्ध का नाही बनत तुम्ही बुद्ध? तुम्ही मौन करा, मौन पाळा. तर चौथं डायमेन्शन जे आपण म्हणतो ना, ते हेच आहे, की जेव्हा आपल्या ह्या सगळ्या अवगुणांमधून आपण स्वतःमध्ये आतमध्ये जातो ना, तेच आपलं चौथं डायमेन्शन. तुम्ही एकटे पडलात ना, की समजा तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला तिथनं. मी जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष वनवासात राहिल्यासारखं मला राहावं लागलेलं आहे. तेव्हाच माझं हे झालेलं आहे आत्ता. मी जे काही ज्ञान घेतलं त्या 2-3 वर्षाच्या एकटेपणाच्या काळामध्येच घेतलं. बोलायलाही कुणी नसायचं. नवीन शहर, नवीन मला सगळं झालं होतं आणि असं वाटलं होतं कुठे येऊन पडले मी. इथं कुणी पण नाहीये मला ओळखीचं हे ते असं. ते नंतर आमचं सगळी झालं बॉन्डिंग हे ते सगळं ठीक आहे. पण त्या 2-3 वर्षाचा काळ मला प्रचंड त्रासाचा वाटत होता, की कुणीच नाहीये आजूबाजूला. पण ती माझी शिक्षा नव्हती. तर तो मला मिळालेला सुवर्ण काळ होता, की जेव्हा मी ध्यान शिकले, ज्ञान घेतलं, युनिफाईड झालं माझं त्याच काळात. म्हणजे आपण एकटे आहोत ह्याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा तो आपला एक म्हणतो ना सुवर्ण काळ सुरू झाला असं समजा, ध्यानाला लागा. एकटे बसलं ना, की ध्यान करायचं, ध्यान करायचं, ध्यान करायचं. वर्तमानात राहायचं फार महत्त्व आता तुम्ही समजून घेत आहात. हाच चौथं डायमेन्शन आहे, की जिथं आता आपण स्वतःमध्ये फोकस होतोय सगळेजण. प्रश्न येतायत हेच चौथं डायमेन्शन. इथून आपण सगळे अशी जंप घेणार आहोत. जसं त्या दिवशी शैलेश सर बोलले, की 5 वर्षानंतर तुम्ही लक्षात ठेवाल, की तुम्ही युनिफाईड तुम्हाला काय देऊन गेलंय. आणि खरंच तसं होणार आहे. खूप मोठा बदल आपली वाट बघतोय. आपल्या सगळ्यांचीच पृथ्वीच एका मोठ्या बदलामध्ये जातीये. त्यावेळेस आपल्याला जाणवेल, की आपण परफेक्ट टाईमला ध्यानात आलो, साधनेत आलो, अशा लोकांबरोबर जोडले गेलो. जिथं जगात बाहेर एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण आपलं जग आपण निर्माण करतोय. आपलं नशीब आपणच घडवतोय. जसं काल आपण पुस्तकात वाचलं 13व्या धड्यात. तर तसंच आहे. आपल्या विचारांनीच आपण नशीब घडवतोय. आपली रिॲलिटी आत्ता आपण चेंज करतोय वर्तमानामध्ये. सो त्याप्रमाणेच ह्या गोष्टी फक्त सुरू ठेवा. आनापानसती, ध्यान आणि युनिफाईड. आणि हेच आपलं 5वं डायमेन्शन आहे, जिथं आपण जात आहोत. एकत्वामध्ये, वननेसमध्ये हेच आहे. तर थोडक्यात मी हा प्रयत्न केला, की एकच माणूस कशा वेगवेगळ्या पद्धती सिच्युएशनमधून बाहेर जातो, ते म्हणजेच 3रं, 4थं, 5वं डायमेन्शन. त्याच्याही पुढे आपण जाऊ शकतो. ते हळू आपण समजून घेऊ. आपण डोळे मिटू आणि 13व्या धड्याचा सराव आपण आत्ता करू आणि जर वेळ राहिला, तर त्यामध्येच आपण हृदयाचं ध्यान झाल्यानंतर आपण आनापानसती पण आपल्या श्वासांबरोबर असेच बसून राहू आणि मग तेव्हाच आपलं सत्र संपवू.
काही प्रश्न असतील तर उद्या किंवा रविवारी एक सत्र घेऊ. त्यामध्ये आपण सांगू शकता. चला आपण सगळे डोळे मिटू आणि सुखासनमध्ये येऊन आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊन स्वतःला पूर्ण पहिलं वर्तमानात आणा. अगदी सावकाश दीर्घ श्वास घेत सगळ्यात आधी आपली बॉडी कॉन्शियसनेस आपल्या शरीराला बघा, की आपण एक अनंतता, एक अमर्याद ऊर्जा, एक संपूर्ण असताना आपण या शरीरामध्ये कसे आलोत, याकडे लक्ष द्या. या शरीरात येऊन एका लिमिटेशनमध्ये जगण्याचा हा अनुभव मी कसा घेतेय? अशी माझी विस्तीर्ण अमर्याद चेतना आहे, जी कुठल्याही क्षणी कुठल्याही डायमेन्शनमध्ये जाते. कुठेही फिरते. ब्रह्मांडामध्ये आत्ता सूर्यावर, चंद्रावर कुठेही जाऊ शकते. इतकं अमर्याद अस्तित्व माझ्या चेतनेचं विस्तार आहे. या क्षणाला मी कुठल्याही देशामध्ये, प्रदेशामध्ये कुठेही जाऊ शकते. शरीराने नाही, पण मी मनाने, ॲस्ट्रली, सूक्ष्म शरीराने कुठेही फिरू शकते. इतकी मोठी शक्ती माझ्याकडे आहे. आणि त्या शक्तीला मी एवढ्याशा शरीरामध्ये आतमध्ये सामावून घेतलंय. त्या शक्तीला मी सांगतेय, की तू या शरीरामध्ये आहेस. या शरीराला एक सीमा आहे. त्या बॉर्डरच्या आतमध्येच हे शरीर आहे. या शरीराला एक वजन आहे. 2 हात आहेत, पाय आहेत. बाहेरचं जग बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, बाहेरच्या जगाशी जोडण्यासाठी मला पंचेंद्रिय दिलीत. 5 अशी इंद्रिय ज्यांच्या सहाय्याने मी सगळं अनुभव करते, ज्याला मी मन म्हणते. माझा रोजचा अनुभव बनतो माझ्या या 5 इंद्रियांनीच. जेव्हा डोळ्यांनी बघते तेव्हा ठरवते, हे दृश्य कसं आहे? कानांनी ऐकते तेव्हा ठरवते, आवाज कसा आहे? चांगला आहे की वाईट आहे? माझ्या स्वयंपाकघरात, इतर ठिकाणी वेगवेगळे गंध मी माझ्या नाकाद्वारे घेते. माझ्या जिभेने वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेते. आणि थंड, गरम हवा, पाणी या सगळ्याचा स्पर्श माझ्या त्वचेने घेते. अशी इंद्रियांची रचना मला वेगवेगळे अनुभव देतात, ज्यासाठी केवळ शरीरात येणं गरजेचं आहे. ते गरम आहे की गार आहे हे याची जाणीव करून देणारी माझी चेतना, शक्ती. स्पर्श कसा आहे हे सांगणारी चेतना शक्ती. एखादी मुंगी चावली किंवा सुई टोचली, पिन टोचली, की लगेच जाणीव होणारी माझी चेतना शक्ती. या संपूर्ण शरीरामध्ये ही चेतना असते. प्रत्येक पेशीमध्ये असते. शरीराची एक चेतना, बॉडी कॉन्शियसनेस. प्रत्येक पेशीची वेगळी चेतना शक्ती, सेल कॉन्शियसनेस.
आणि ह्या सगळ्यांना अनुभव करणारं एक मन आहे. आपण शरीरात येऊन काय करतो? तर केवळ स्वतःला फील करतो. ह्या सगळ्या इंद्रियातून, ह्या मनातून. की माझं शरीर कसं आहे? काय विचार येतायत? त्या विचारांचा माझ्या मनावर काय परिणाम होतोय? माझ्यावर काय परिणाम होतोय? कशी भावना येते? कशी मी रडतीये, हसतीये? हे सगळं अनुभव करतोय, फील करतोय. म्हणजेच जगतोय. खूप समजून घेतोय स्वतःला. आत्ता या क्षणाला सुद्धा समजतंय. मी डोळे मिटून स्वतःचा अनुभव, या शरीरात असण्याचा अनुभव आणि तो अनुभव मला माझे श्वास देतायत. प्रत्येक श्वासाने मी खोलवर, खोलवर जाते. आतपर्यंत उतरते. गळ्याला स्पर्श होतोय हवेचा. छातीमध्ये हवा फील होते, प्राणवायू माझा. पोटापर्यंत मला श्वास फील होतायत. हवेचा स्पर्श पोटाच्या आत, छातीच्या आत, गळ्याच्या आत. इतकी मी आतल्या जगात आहे. माझं असणं म्हणजे नेमकं काय? मी आहे म्हणजे नेमकं काय? मी ईश्वरी चेतना, या सगळ्यांचा अनुभव घेते. जेव्हा शरीर नव्हतं, तेव्हा मला काही अनुभवायला मिळालं नाही. शरीरात आल्यावरच मला समजलं पाय कसे असतात. पाय उचलून पुढे टाकणं काय असतं? हात हलवणं काय असतं? जेव्हा मी बाळ होते, तेव्हा पहिल्यांदा शरीराचा अनुभव घेतला. डोळे कसे असतात? चमकदार, ज्याच्यातून मी सृष्टी बघते. झाडं म्हणजे काय? झाडाची पानं कशी आहेत? त्याचा आकार कसा आहे? नारळाच्या झाडाच्या फांद्या लांबच लांब. फुलांचा रंग कसा असतो? रंग म्हणजे काय? त्या रंगांना नावं दिलेली. पांढरा, पिवळा, गुलाब कसा आहे? मोगरा कसा आहे? हे सगळं मी अनुभवलं आणि श्वास अनुभवले. त्या श्वासांसोबतच आता खोलवर जा आपल्या हृदयात. आपलं हृदय कुठे बघा. छातीच्या मध्यभागावर येऊन हृदयाला फील करा आता. अगदी खोलवर बघा आपल्या हृदयाला. कसं असतं हृदय? छातीचा भाग कसा असतो? ज्याच्यामध्ये हृदयाची धडधड आहे. ही स्पंदना, ही धडधड म्हणजेच ईश्वर आहे. जो केवळ ह्या शरीरात आल्यावरच जाणवतो. ईश्वर बघायचा कुठे? तर हृदयात. एक एक श्वासांनी आपल्या हृदयाची ठोके अनुभव करा. इतके शांत व्हा, इतके शांत. खोलवर आतमध्ये जाऊन आपल्या हृदयाचे ठोके बघा. धडधड, धडधड जाणवते.
त्या खोलवर मध्यभागावर स्थिर होऊन आपल्या छातीला अनुभवत म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समृद्धी, सर्व व्यापक आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समृद्धी, सर्व व्यापक आहे. मीच आहे ती चेतना, जी सृष्टीच्या प्रत्येक रचनेमध्ये, अशी रचना जी ईश्वराने स्वतः बनवली. वेगवेगळ्या मध्ये ईश्वर स्वतः अनुभव घेतो. आणि मीच आहे ही चेतना, तो ईश्वर जो वेगवेगळ्या रूपात अनुभव घेतो. मी या सृष्टीसोबत एक आहे आणि सृष्टी माझ्यासोबत. मी सृष्टीच्या प्रत्येक कणात आहे, कारण मी ती चेतना आहे, जी त्या परम चेतनेचा एक भाग आहे. आणि ही चेतना सृष्टीमध्ये भरून आहे. झाडांमध्ये, पक्ष्यांमध्ये, फक्त रूप वेगळे. म्हणून मी सुद्धा सर्व व्यापक आहे. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, कारण माझा ईश्वर सर्वज्ञ आहे, ज्याला सगळं माहिती आहे. आणि मी त्याच्याशी जोडलेली, त्याच्यासोबत एक आहे. म्हणून मी सुद्धा सर्वज्ञ आहे. मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला ते सगळं ज्ञान आहे. अशा ईश्वराचे मी खूप आभार मानते, ज्यांनी त्याच्या प्रतिमेमध्ये मला बनवलं. मला त्याचे विचार दिले, त्याचे गुण दिले आणि एक शक्ती दिली, ज्या शक्तीने मला पाहिजे ते मी निर्माण करू शकते. असे विचार दिले, शक्तिशाली विचार, असं मन दिलं, एक यंत्र, एक साधन, ज्याच्यातून पाहिजे तसा विचार मी निर्माण करते आणि पाहिजे ते निर्माण करते. इतकी मी शक्तिशाली आहे, अनंत ऊर्जेने भरलेली. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी खूप प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाशच आहात. ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात. तुमच्यासाठी एक स्थान आहे,
तुमचं घर, जिथं तुम्ही शांतपणे निघून जा. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते. ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या स्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते, बंद करते. आपल्या हृदयातून खोलवर आपल्या असलेल्या प्रेमाच्या स्त्रोतामधून, खूप प्रेम आहे आपल्यात, आपल्या हृदयात भरपूर प्रेमाचा एक मोठा स्त्रोत. अशा या हृदयातून आपल्या आजूबाजूला, आपल्या शहराला, देशाला, सगळ्या ब्रह्मांडाला, सृष्टीला खूप प्रेम पाठवू आणि प्रकाश पाठवू. आपल्या आत्म्याचा प्रकाश आपल्या हृदयातून त्या लहरी छातीच्या मधोमध बाहेर निघत निघत सगळीकडे जात आहेत. संपूर्ण ब्रह्मांडात चारी दिशांना, आपल्या आकाशगंगेला. आणि अशा लाखो आकाशगंगा त्या ईश्वराच्या रचना आहेत. जे कुठले जीव ह्या सृष्टीच्या बाहेर, या आपल्या ग्रहाच्या बाहेर आहेत, त्या सगळ्यांना जाते आपलं प्रेम. कारण ते सगळं काही ईश्वराच्याच प्रतिमेत निर्माण झालं, त्याच्याच विचारामध्ये. आणि हे प्रेम पाठवून आपली आभा सुद्धा आता इतकी शुभ्र, चमकदार, प्रेमाने, प्रकाशाने भरून गेली. आपला प्रकाश सगळ्या पृथ्वीला, सृष्टीला भरून टाकतोय. आपले शरीर अगदी हलकं सोडून बसा आणि सगळं लक्ष आपल्या छातीवरच. आपल्या शरीराला उच्च स्वकडून संकेत घ्यायचे. त्यासाठी पूर्ण ढिलं सोडा आणि आपलं सगळं लक्ष आपल्या छातीवर खोलवर घेऊन जा, अगदी हृदयाच्या ठोक्यांपर्यंत. स्थिर करा स्वतःला आपल्या हृदयावर. एक दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे बाहेर सोडत पूर्ण लक्ष द्या. जागृतीने फील करा आतमध्ये खोलवर. आपल्या मनामध्ये जी कुठली इच्छा आहे आत्ता, जे आत्ता आपल्याला वर्तमानामध्ये पाहिजे, अशी कुठलीही इच्छा मनात आणा. आणि आता त्या इच्छेला पूर्ण होण्याकरता लागणारं कर्म, कृती, यासाठी अगदी हृदयातून आपल्या उच्च स्वचं नाव माहीत असो किंवा नसो,
कुठलीही शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने, प्रेमाने आपल्या हृदयातून म्हणा, खोलवर तुमचा एक एक विचार, शब्द त्याला कळतोय. कारण तुमच्या आतच आहे. तुमचाच अंतरात्मा आहे. तो तुमचाच एक भाग आहे. त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे अगदी खुलून, प्रेमाने संवाद करा. तो वाट बघतोय. कधी तुम्ही बोलताय. खोलवर जाऊन म्हणा, हे उच्चस्व, माझी ही इच्छा आहे. ही इच्छा माझ्या सर्वोच्च हिताची आहे का? याचा मला अनुभव घ्यायचा आहे. हे माझ्या सर्वोच्च हितामध्ये आहे का? हे तू मला सांग. आणि मला होचा संकेत दे. जर ही इच्छा माझ्या सर्वोच्च हिताची असेल तर मला होचा संकेत दे. आपल्या शरीराची कोणतीही हालचाल होत असेल तर लक्ष ठेवा. या आधी होचा संकेत आला नसेल तरीही तो आत्ता येईल. लक्ष ठेवा. आपलं शरीर ज्या पद्धतीने हलतंय, काही हालचाल होती उजवीकडे, डावीकडे, वरच्या भागाची, मस्तकाची, सगळं लक्ष ठेवा. केवळ तो संकेत लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा सराव करून त्याला पक्क करू. पुन्हा एकदा प्रश्न मनात विचारा. हे उच्चस्व, माझी ही इच्छा आहे. मला हे अनुभव करायचंय. हे माझ्यासाठी सर्वोच्च हिताचं सर्वोत्तम आहे का? असेल तर मला होचा संकेत दे. आपल्या शरीराची जी काही हालचाल होती ती लक्ष करा. किंवा कोणताही विचार प्रकट होतोय तोही लक्षात ठेवा. आपल्या हृदयातच राहा. हीच ती जागा आहे हृदयाची, जिथून आपल्याला सगळं ज्ञान येते आणि येणार आहे. आपल्याला जर होचा संकेत आला, खोलवर जाणवतंय ही इच्छा, हा अनुभव माझ्यासाठी योग्य आहे, तर म्हणा, हे उच्चस्व, तुझे अनेक आभार आहेत. जितकं आपण फील करू तितके अनुभव जास्त. कारण आपण प्रेम अनुभवतोय.
खोलवर फील करा आपल्या उच्च स्वला, आपल्या हृदयाला आणि म्हणा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, अनुभवण्यासाठी कोणतं कार्य मी केलं पाहिजे? असं कोणतं कर्म आहे, कार्य आहे, जे मी आत्ता करावं? तो विचार, ते कार्य तू मला सांग. हे कार्य, ही इच्छा मी माझ्या ईश्वरासोबत एक होऊन अनुभव करणार आहे. खोलवर आपल्या हृदयात कोणत्याही कार्याविषयी, कर्माविषयी कुठलाही विचार येतोय का बघा. आपल्या श्वासांवर लक्ष ठेवा आणि जे काही अनुभव येत आहेत, विचार येत आहेत, एखादं दृश्य दिसतंय, जे काही असेल ते फक्त बघा. आणि आता आपल्या उच्च स्वला विचारा,
माझी इच्छा पूर्ण होण्यामध्ये, माझ्या कार्यामध्ये, माझं कार्य सहजपणे होण्यामध्ये कोणता विचार आहे जो अडथळा आणतोय, जो थांबवतोय, तो अनुभव घेण्यापासून मला थांबवतोय. आपल्याला खोलवर आपली इच्छा माहितीये. त्याच्यासाठी काय कार्य करायचं हे पण माहिती. मग असा कोणता विचार आहे जो अडथळा आणतोय खोलवर? असा कोणता विचार हे सुद्धा माहिती, आणि तेच आपण विचारतो. असा कोणता विचार आहे जो अडथळा आणतोय माझी इच्छा पूर्ण होण्यामध्ये? अशा विचाराला सकारात्मक करा, सोडून द्या नको असलेल्या विचाराला. आणि म्हणा, माझा ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने आपली इच्छा म्हणा, आणि त्यासाठी जे काही कार्य करणं गरजेचं आहे, जे आपल्याला उच्चस्वाकडून मिळाले, ते म्हणा. जसं की, माझा ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने मला नोकरी मिळाली, आणि त्यासाठी हे कार्य मी पूर्ण केलंय. जे कार्य आपल्याला करायला पाहिजे याचा मी दावा करतो आणि स्वीकार करतो. जी कुठली आपली इच्छा आहे आणि जे काही कार्य आपल्याला करायचंय, जे आपल्याला उच्च स्वकडून सांगण्यात येते, ते इथं म्हणा, आणि ते पूर्ण झालंय वर्तमानात ह्याचा दावा करा आणि स्वीकार करा. तथास्तु. आपल्या हृदयामध्ये सगळं माहिती आहे आपल्याला काय करायचंय, त्यासाठी कुठली ऍक्शन घ्यायची. जेव्हा आपले विचार एक असतात ईश्वरासोबत, तेव्हा आपोआप कर्म घडतात, सहजपणे मदत मिळते, सहज कार्य पुढं जातं. त्यासाठीच हे वाक्य म्हणायचं, हृदयात जायचं, ईश्वराला म्हणजे उच्च स्वला विचारायचं, अशी कोणती इच्छा आहे, असं कोणतं कर्म आहे, ऍक्शन आहे, कार्य आहे, तू मला सांग, जे मी केलं पाहिजे. आणि असा कोणता विचार आहे जो अडथळा आणतोय, हे सगळं विचारून त्यानुसार सूत्र म्हणजे वाक्य म्हणणार की मी आणि माझा ईश्वर
प्रेमाने, कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने माझं शरीर सुदृढ आहे, निरोगी आहे आणि त्यासाठी मी रोज पौष्टिक जेवण, हलका व्यायाम हे कार्य करत आहे, ज्याचा मला खूप फायदा होतोय. माझं वजन संतुलनात आहे. ह्याचाच मी दावा करते आणि स्वीकार करते. माझं वजन जितकं वजन आपल्याला अपेक्षित आहे ते म्हणत, ह्याचा मी दावा करते आणि स्वीकार करते. तथास्तु. माझा ईश्वर आणि मी एक होत प्रेमाने, क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने दर महिन्याला इतके पैसे मिळवत आहोत आणि त्यासाठी हे कार्य मी सुरू केले आहे. ह्याचा मी दावा करते, स्वीकार करते. तथास्तु. अशी आपल्या हृदयामध्ये जाऊन कोणतीही इच्छा विचारा, हो नाहीचा संकेत घ्या आणि त्यासाठी लागणारं जे कर्म आहे, जी कृती आहे, जी करणी गरजेची आहे, ती विचारा. असे कोणते विचार आहेत जे आपल्याला शंका आणतायत? तुला यश मिळणार नाही असं सांगतायत. अशा कोणत्या खोलवर असलेल्या विचारांना काढा आणि अगदी खात्रीने म्हणा की ते कर्म मी सुरू केलंय, ती इच्छा पूर्ण झाली. त्याचा दावा करा, स्वीकार करा. आणि यासाठी, या सगळ्या ज्ञानासाठी आपल्या उच्च स्वचे अनेक आभार. ते हृदयातून आभार माना. आपल्या बाबाजींचे आणि पितामांचे अनेक आभार मानून संपूर्ण सृष्टीला पुन्हा एकदा प्रेम आणि प्रकाश, आपल्या उच्च स्वला प्रेम, आपल्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. आणि आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री.